नमस्कार. तर लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आता लपंडाव मालिकेमध्ये फायनली सखीचं स्वयंवर सुरू झालेलं आहे आणि आता ती काय टास्क देते आहे आणि या स्वयंवरामध्ये कोण जिंकतं आहे हे पाहण्यासाठीच पूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आता इकडे स्वयंवराची सगळी तयारी झालेली असते, पण सखीच मात्र स्वयंवरातून गायब असते आणि तिने त्या पेटीमध्ये दिलेल्या पत्राप्रमाणे त्यात सांगितलं असतं की रिमोट दाबून आधी प्रोजेक्टर ऑन करा आणि ते स्क्रीन म्हणजेच प्रोजेक्टर वगैरे ऑन केल्यानंतर त्यावर सखी दिसू लागते. ती कुठल्याशा गार्डनमध्ये बसली आहे असंच त्यावर पाहून तरी असंच वाटतंय. तर आता ती सर्वांशी बोलत असते की आज तुम्ही सगळेजण या स्वयंवरासाठी इथे आलेले आहात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते वगैरे, पण मी स्वतःच या स्वयंवरासाठी तिथे येऊ शकणार नाही आहे वगैरे असं ती सांगत असते. आता मात्र हे ऐकल्यानंतर सगळेजण फार हैराण झालेले असतात की हा काय फालतूपणा आहे, हिचं स्वयंवर आहे आणि आम्हाला इथे बोलावून मात्र हीच इथे नाही आहेत वगैरे. पण ती सांगते की हाच तर तुमचा पहिला डाव आहे, पहिली फेरी हीच आहे या स्वयंवराच्या खेळाची. मी एका ठिकाणी लपून बसलेली आहे आणि तुमचा पहिला डाव हाच असेल की तुम्ही मला शोधून काढायचं आहे आणि शोधण्यासाठी तुम्ही मला असा पूर्ण दिवस नाही वाया घालवायचा काय, तुमच्याकडे फक्त 2 तास असणार आहेत मला शोधण्यासाठी आणि मी त्यासाठी तुम्हाला क्लूसुद्धा देणार आहेत वगैरे असं ती सांगत असते. मग ती सांगत असते की जसं रावणाने सीतेचं हरण केलं तेव्हा जसं सीतेने तिचे दागिने वगैरे मागे सोडले होते की जेणेकरून राम तिच्यापर्यंत पोहोचतील, त्याप्रमाणे मी सुद्धा तुमच्यासाठी काही क्लू मागे सोडलेले आहेत आणि जेणेकरून तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचता यावं. तर मग पाहूयात आता माझ्यापर्यंत कोण लवकरात लवकर पोहोचेल वगैरे असं ती काहीसं बोलत असते. आणि ती हेही बोलते की कसं आहे ना की जे आपलं आहे ते काहीही झालं तरी आपल्यापर्यंत येतच वगैरे ती असं बोलत असते. आणि सर्वजण आता या स्वयंवराचा लाईव्ह टेलिकास्ट जो असतो तो मोबाईलवर टी व्हीवर वगैरे पाहत असतात. तर या दाभाडे काकू ज्या असतात चाळीमध्ये त्याही तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट पाहत असतात आणि सर्वच चाळीतील लोक हे स्वयंवर पाहत असतात टी व्हीवर. तर आता ती सांगते की मी या क्लूजसाठी तुम्हाला 4 प्रश्न देणार आहेत आणि या प्रश्नांमध्येच दडलेलं आहे की मी नक्की कुठे आहे काय वगैरे. तुम्हाला तुमचं शक्ती आणि युक्ती दोन्हीही गोष्टी पणाला लावायचे आहेत आणि या दोन्हीही गोष्टी पणाला लावून तुम्हाला आता मला शोधायचं आहे वगैरे असं ती काहीसं आता सांगत असते. तर तिने 4 प्रश्न दिलेले असतात. तर पहिला जो प्रश्न असतो तो असतो की एक असं ठिकाण की ज्यामध्ये सर्वच जण समान असतात, गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव त्या ठिकाणी नसतो, गरीब श्रीमंत सर्वच जण सारखे असतात. आणि दुसरा प्रश्न असतो की कुठला असा आपली नाळ पुरली आहे वगैरे असे ते बरेचसे असे 4 प्रश्न सांगते की जेणेकरून ती ज्या ठिकाणी आहे त्याबद्दल काही ना काही कोणाला तरी क्लू मिळतील म्हणून त्या 5ही उमेदवारांना. पण आता मात्र सर्वच जण फार चकित झालेले असतात व चक्रावून गेलेले असतात तिचे हे 4 प्रश्न ऐकल्यानंतर. आता ही सरकार तर फारच चिडलेली असते, भडकलेली असते सखीवर. तर कान्हा आणि बाकीचे सर्व उमेदवार जे असतात तेही तिचे ते 4ही प्रश्न ऐकतात आणि तेही थोडेसे गोंधळून जातात की आता हा काय नवीन खेळ आहे आणि यावरनं हिला कसा शोध घ्यायचा म्हणून. तर आता हे घरातील जे मंडळी असतात, ही उर्मिला काकू असते, त्यानंतर ही मीनाक्षी काकू, परशुराम काका वगैरे तेही फार गोंधळलेले असतात. कारण त्यांना फक्त हेच वाटत असतं की त्यांनी जे काही उमेदवार शोधून या स्वयंवरामध्ये उभे केलेले आहेत त्यांनीच जिंकावं म्हणून. पण आता सखीने इतके काही अवघड प्रश्न वगैरे काही सांगितलेलं असतं, हा काहीतरी वेगळाच डाव टाकलेला असतो तिने. यामुळे मात्र सगळेच गोंधळून जातात आणि सखीला आता कसं शोधणार हेच कोणाला कळत नसतं. तर या दाभाडे काकू आणि चाळीतील सर्वच लोक जे असतात बाकीचे ते हा कार्यक्रम पाहत असतात. तर दाभाडे काकू
नंतर मनातल्या मनातच बोलत असतात की एकदम छान केलंस तू, बघ तूही आता तुझ्या बाबांची मुलगी शोभतीयेस म्हणून. आपलं जे काही बोलणं झालं होतं त्यानुसार एकदम बरोबर छान फेरी आखली आहेस तू वगैरे, असं आता या दाभाडे काकू मनातल्या मनातच विचार करत असतात. तर आता सखी सर्वांना सांगते की मला लवकरात लवकर शोधा, तुमच्याकडे 2च तास आहेत आणि तुमची वेळही आत्ताच सुरू होतीये वगैरे, असं ती सांगून आता ते लाईव्ह टेलिकास्ट जो असतो तो बंद झालेला असतो. आता मात्र हे बाकीचे जे सगळेजण उमेदवार जे आलेले असतात, 5ही उमेदवार, तेही गोंधळलेले असतात की आता हिला कुठे आणि कसं शोधणार. तर ही सरकार मात्र सखीवर फारच चिडलेली असते व विचार करत असते की मी हिला मूर्ख समजत होते, पण मी जेवढी मूर्ख समजतीये तेवढी ही मूर्ख नाही आहे, हा काय नवीनच प्लॅन आहे हिचा वगैरे, असं ती विचार करत असते. मात्र या दाभाडे काकू ज्या असतात त्यांना मात्र सखीचं कौतुक वाटत असतं व त्या स्वतःशीच बोलत असतात की आपलं जे काही बोलणं झालेलं होतं ना ते लक्षात ठेवून एकदम छान अशी फेरी तू आखली आहेस. तर जेव्हा एकदा सखी रात्रीच्या वेळेला या दाभाडे काकूंना भेटायला आली होती तेव्हा दाभाडे काकू तिला समजावत होत्या की अगं तू असाच नवरा शोध की जो तुझ्यावर भरभरून प्रेम करेल वगैरे, आणि तू गर्दीत हरवलीस तरी ना तरी तो तुला शोधून काढेल. कसं आहे ना की जे आपलं आहे ना ते शेवटी आपल्यापर्यंत येतंच वगैरे, असं त्या दोघींचं बोलणं सुरू असतं. तर सखी त्यांना विचारते, पण जर असं झालंच नाही, मला कोणी शोधूच शकलं नाही, मला कोणी गुंडांपासून वाचवूच शकलं नाही वगैरे, तर काय करणार. त्यावर काकू तिला समजावतात, अगं असं नसतं, सर्व गोष्टी आधीच लिखित असतात आणि जे आपलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय, आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे आपण फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे असतात वगैरे. तर आता काकूंनाही तिचा थोडा अभिमान वाटत असतो. तर सखी इकडे एका गार्डनमध्ये बसलेली असते. खरं तर लहानपणी ती आणि तिचे बाबा कायमच या गार्डनमध्ये तिला घेऊन यायचे. तर आता जे अँकरिंग करणारे व इव्हेंट मॅनेजमेंट करणारे जे असतात ते आता सर्वांना ते एक एक सखीचं जे पत्र असतं ते देतात व त्यावर ते सखीचे 4ही प्रश्न वगैरे सर्व काही लिहिलेलं असतं. आता ते 5ही उमेदवारांना दिलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुमची आता सखीला शोधण्याची वेळ सुरू होतीये, आतापासून तुमच्याकडे 2 तास आहेत, आणि सर्वच जण आता तिथनं निघून जातात. तर पत्रकार वगैरे तिथे आधीपासूनच हजर असतात आणि ते लगेच विकीला घेरतात व विचारत असतात की विकी सर, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही जिंकाल का या स्वयंवरामध्ये वगैरे. तर विकी खूप कॉन्फिडंटने त्यांना सांगत असतो की हे स्वयंवर तर मीच जिंकणार आहे, पण आता माझ्याकडे खूप सारे प्रश्न आहेत, आता मला आधी सखीला शोधायचं आहे, आता माझ्याकडे इतका वेळ नाही म्हणून. तर या स्पर्धेमध्ये आलेले जे 2 उमेदवार असतात ते मात्र स्वतःशी युती करून घेतात एकमेकांशी. कारण आता या दोघांमध्ये डील झालेली असते की पहिले 2 डाव जे आहेत ना ते हे दोघे जण मिळून जिंकणार आहेत. एक जण एक डाव जिंकेल, दुसरा डाव दुसरा जण जिंकेल आणि तिसऱ्या डावापासून ते वेगवेगळे खेळतील, कारण त्यांना खेळामध्ये टिकून राहायचं असतं वगैरे. तर तेवढ्यातच ते ही उर्मिला काकू जी असते तिने जो उमेदवार आणलेला असतो तो अनिकेत, त्याचा कॉल येतो व तो हिला विचारत असतो की हे काय लावलं आहे, कुठे सापडेल आता मला ती सखी, कुठे शोधू मी तिला. पण आता खरं तर उर्मिलालाही माहीत नसतं की सखी कुठे आहे वगैरे आणि आता ह्याला काय सांगणार. तर उर्मिला सांगते की मलाही माहीत नाही आहे सखी कुठे गेली आहे, मलाही आत्ताच कळतं आहे की तिने असं काही केलं असेल वगैरे. तर या 2 उमेदवारांचं बोलणं चाललेलं असतं की सखी कुठे गेली असेल, कुठली जागा आहे की जिथे श्रीमंत गरीब सगळे सारखेच असतात, देऊळ आणि स्मशानातही तर सगळे सारखेच असतात. तर तेवढ्यातच तिथे गौतम काका येतो आणि सांगतो की बारमध्ये सुद्धा सगळे सारखेच असतात बरं का, 2 घोट पोटात गेले ना की सगळं सारखं वाटायला लागतं वगैरे. आणि अनिकेत आता बाजूला उभं राहून हे सगळं ऐकतो आणि त्या उर्मिलाला विचारत असतो की सखी देवळात किंवा स्मशानात वगैरे किंवा बारमध्ये भेटेल का मला. आता उर्मिला त्याच्यावरच भडकते व बोलते की काय, मंदिरात ठीक आहे, पण मग बारमध्ये आणि स्मशानात कशाला जाईल सखी, तुला कोणी आयडिया दिली ही. आता ती त्याच्यावर भडकलेली असते. तर आता कान्हाही इकडे जोरदार तयारीला लागलेला असतो आणि त्याने त्याचा मित्र जो असतो किरण त्याला कॉल केलेला असतो. तर कान्हालाही अजून काही क्लू मिळालेला नसतो आणि त्याच्याशी बोलता बोलताच कान्हा त्याचं ते प्रश्नांचं पत्र जे असतं ते खिशामध्ये ठेवायला जातो. तेवढ्यात त्याला ते मिळालेलं नाणं जे असतं ते खाली पडतं. आता कान्हा त्या नाण्यावरचा जो श्लोक लिहिलेला असतो तमेव माता पितात्मदेव,
तमेव बंधू सखात्मदेव अशा टाईपचा काहीतरी तिथे श्लोक लिहिलेला असतो. तर इकडे विकीसुद्धा आता या परशुराम काकाला कॉल करतो आणि विचारत असतो की सखी कुठे भेटेल मला, आता मी कसं शोधणार आहे तिला वगैरे, कुठल्या मंदिरात शोधू आता तिला. पण खरं तर या परशुराम काकालाही काही माहीत नसतं. त्यामुळे परशुराम काका त्याला सांगतो की हे बघ ती कुठे आहे काय वगैरे ते मलाही माहीत नाही आणि मलाही तुला असं डिरेक्टली सरकारांसमोर मदत वगैरे करता येणार नाही. त्यामुळे तू एक काम कर, तो कान्हा जो आहे तो सरकारांचा खास माणूस आहे आणि त्याला नक्कीच काहीतरी माहीत असणार. त्यामुळे तू काहीही न करता फक्त आणि फक्त त्या कान्हाला फॉलो कर की जेणेकरून तू जिंकशील, तो तुला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवून देईल वगैरे. तर आता कान्हा इकडे किरणसोबत बोलत असतो आणि किरणला तो श्लोक म्हणून दाखवतो. तर आता श्लोक म्हटल्यानंतर किरण बोलतो की अरे आता ह्या श्लोकवरनं काय कळणार आहे आपल्याला बरं. त्यावर आता कान्हा काय करतो की आत येतो आणि त्या मंडपामध्ये सगळीकडे लिहिलेले सुविचार वाचतो. तर भरपूर काही लिहिलेलं असतं. आवाजाची सुरेख भाषा म्हणजे आई, मौनाचं दुसरं रूप म्हणजे बाप वगैरे असं भरपूर काही वडिलांबद्दलचे सुविचार तिने लिहिलेले असतात. आणि त्या मंडपामध्येच तिच्याच वडिलांचा म्हणजेच राघव कामत यांचा एक मोठा फोटो जो असतो तोही मंडपामध्ये लावलेला असतो. आता मात्र कान्हा जो आहे तो एक एक सुविचार वाचत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की हे सगळे सुविचार जे आहेत ते सखीने तिच्या वडिलांसाठी लिहिलेले आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नक्कीच तिच्या वडिलांशी रिलेटेड आहे. आणि तो कान्हाला तसं सांगतोही की अरे बघ त्या नाण्यावरही तिने फक्त वडिलांबद्दल लिहिलेलं आहे आणि हे सुद्धा तिने तिच्या वडिलांसाठी लिहिलेले आहेत. म्हणजे नक्कीच ही गोष्ट तिच्या वडिलांशी रिलेट करते वगैरे. आणि बघ ती हेही म्हणाली होती की जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत येतच. आणि आपल्या चाळीतही कोणीतरी सारखं असंच बोलत असतं, पण मला आठवत नाही आहे की कोण बोलतं असं वगैरे. आता दोघेही विचार करत असतात तर त्यांच्या लक्षात येतं की हे असं तर दाभाडे मावशी बोलत असतात. आता कान्हाच्या हे लक्षात येताच कान्हा तिकडे जायला निघतो त्याच्या चाळीकडे. तर त्याचा मित्र त्याला बोलत असतो की काय सॉलिड आहेस रे तू, कशी बुद्धी चालते तुझी वगैरे इतकी, की नाणं आणि ते सुविचार पाहून तू क्लू मिळवलास वगैरे. तर आता हा विकी फार चिडलेला असतो कारण त्याला कान्हाचा पाठलाग करायचा असतो सखीला शोधण्यासाठी. तर कान्हा पटकनच तिथून धावत पळतच बाहेर येतो आणि एक रिक्षा पकडून चाळीच्या दिशेने निघतो. तर हा विकीही त्याचा पाठलाग करत असतो. तर आता इकडे हा परशुराम काका मात्र इकडे तिकडे पाहत असतो व विचार करत असतो ही सरकार कुठे चालली गेली आहे आता, ती तर बराच वेळची इथे कार्यक्रमामध्ये दिसतच नाही आहे. तर खरं तर आता ही सरकार जी असते ती आता परत एकदा त्या काळोख्या खोलीमध्ये तिने कोणाला तरी डांबून ठेवलेलं असतं तिकडे आलेली असते आणि ती फारच जास्त चिडलेली असते. ती खोलीमध्ये येताच त्या व्यक्तीला त्रास द्यायला सुरुवात करते व जोरजोरात त्याच्यावर ओरडूनच विचारत असते की कुठे गेली आहे सखी, कुठे गेली आहे, मला लवकरात लवकर सांग. मला काहीही झालं तरी सखीला लवकरात लवकर भेटायचं आहे. कुणावर गेली आहे नक्की ती, तुमच्या दोघांपैकी नक्की कुणावर गेली आहे वगैरे ती असं विचारत असते व जोरातच सखी असं ओरडते. तर इकडे आता हे दोघं उमेदवार ज्यांनी युती केलेली असते ते आता मंदिरं वगैरे पाहून आता बारपर्यंत पोहोचलेले असतात सखीला शोधण्यासाठी, पण सखी मात्र काही त्यांना सापडत नाही. तर चाळीतले लोकही एकदम उत्साहाने ते सखीच्या स्वयंवराचा कार्यक्रम पाहत असतात. तेवढ्यातच कान्हा तेथे येतो आणि धावत पळत असतो आता दाभाडे मावशींकडे येतो. तर त्याचा मित्र आधीपासूनच मावशींकडे येऊन बसलेला असतो आणि कान्हा आता घाईघाईतच दाभाडे मावशींना विचारत असतो की मावशी मला लवकर सांगा की सखी कुठे आहे. मला माहीत आहे की तुम्हाला नक्कीच माहीत आहे की सखी कुठे असणार आहे वगैरे. आता दाभाडे मावशींना खरं तर या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं, पण ते उत्तर मात्र त्यांना आता कान्हाला द्यायचं नसतं कारण त्यांचीही हीच इच्छा असते की कान्हाने त्याच्या बुद्धीचा वापर करून सखीला शोधावं. तर काकू मात्र काही कान्हाला सांगायला तयार नसतात. तर इकडे सखी जी असते ती तिच्या बाबांचं जे फेवरेट गार्डन असतं त्या गार्डनमध्ये इकडे बसलेली असते आणि विचार करत असते. तर तिला तिच्या बाबांसोबत लहानपणी घालवलेले सर्व काही क्षण आता आठवत असतात व ती तिच्या बाबांना मिस करत असते.
खरं तर तिला हे स्वयंवर व्हायलाच नको असतं आणि त्यामुळेच तिने हे असे इतके अवघड डावपेच वगैरे इतके अवघड खेळी सर्वांसाठी आखलेल्या असतात. आता तिला सर्व काही ते लहानपणीचे तिच्या बाबांसोबतचे प्रसंग आठवलेले असतात. तर कान्हा मात्र इकडे मावशींना विचारत असतो की मला सांगा सखी कुठे आहे. मला माहीत आहे की तुम्हाला नक्कीच माहीत आहे ती कुठे असणार आहे, कारण तुम्ही जे सारखं म्हणत असता ना की जे आपलं आहे ते आपल्याकडे येणारच म्हणून, आणि सखीसुद्धा आज तेच बोलली की जे आपलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचणारच आहे वगैरे हेच बोलली ती. आणि तिने जे 4 प्रश्न दिले आहेत ना त्यापैकी कुठली अशी नक्की जागा आहे की जिथे ती जाऊ शकते वगैरे मला सांगा. पण काकू मात्र त्याला काही सांगायला तयारच नसतात. मग आता कान्हा विचारतो की अशी कुठे जाऊन बसणार आहे, कुठली जागा आहे की जिथे सगळे काही सारखेच असतात वगैरे. त्यावर मावशी बोलते की आपल्या चाळीत पण सर्वजण सारखेच असतात. त्यावर कान्हा बोलतो की चाळीत नाही पण ती नक्कीच कुठेतरी आहे, जसं की एखादा रस्ता असेल, मॉल असेल, बाग असेल वगैरे. तर दाभाडे काकूंचं आता स्वतःवरचं नियंत्रण सुटतं व त्या बोलतात की हां जा मग तिला त्या बागेत शोध. आता मात्र कान्हाला कळतं की सखी जी आहे ती बागेत आहे म्हणून, आणि तो आता तिला बागेमध्ये शोधायला चाललेला असतो. तर काकू सांगतात की तिचे वडील खूप छान होते आणि लहानपणी ते तिला नेहमीच एका बागेमध्ये वगैरे घेऊन जायचे. तर आता कान्हा पटकनच ती बाग शोधण्यासाठी तिथून बाहेर पडतो. पण आता ते बाकीचे चाळीतले लोक वगैरे जे असतात ते त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतात आणि तेवढ्यातच त्याचं लक्ष तिथे कोपऱ्यात त्या एक सुविचार लिहायला एक फळा असतो, त्या फळ्याकडे जातं आणि त्याला काहीतरी आठवतं. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही सरकार जी असते ती या शीनाला विचारत असते की सखी कुठे आहे, पण शीना सांगते की तिचा फोन लागत नाही आहे, त्यामुळे ती कुठे आहे काय वगैरे तेही ट्रॅक करता येत नाही आहे वगैरे. तर आता हे 2 बॉडीगार्ड जे असतात ते सखीला येऊन सांगतात की इथपर्यंत आता एक माणूस इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे वगैरे. तर सखी त्यांना विचारत असते कोण आहे. तर ते तिथे येण्याआधीच आता कान्हाला कोणीतरी गुंड असतात जे त्याला बेदम मारहाण करतात आणि तेवढ्यातच तो विकीही तिथे येतो आणि त्या गुंडांना अजून पैसे देतो व बोलतो की मलाच मारहाण करा आणि सर्वात आधी सखीपर्यंत मीच पोहोचणार आहे वगैरे, असा त्याचा प्लॅन असतो. तर त्याच्या प्लॅनप्रमाणे ते गुंड त्याला थोडीशी मारहाणही करतात आणि तिथनं निघून जातात. तर तेवढ्यातच सखी तिथे येते आणि तो सखीला हाय बोलत असतो व बोलतो की बघ मी सर्वात आधी तुझ्यापर्यंत पोहोचलोच. आणि आता हे पाहिल्यानंतर सखी मात्र जाम घाबरून गेलेली असते. तर आता स्वयंवर कोण जिंकणार आहे आणि कान्हाबद्दल सखीला कळेल की नाही हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायलाही विसरू नका.